तर हाय मित्रांनो, मी तुमचा विवेक गावंडे. तर आम्ही चाललो ट्रॅकला. तर आम्ही कुठे चाललोय आणि कोणत्या ट्रॅकला चाललोय हे तुम्हाला काही क्षणात कळेलच. तोपर्यंत व्हिडिओला स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. चला. तर मित्रांनो, आमचे काही गाडी मागे राहिलेले आहेत. तसेच पहा तर आकाशभाऊ ढोबळे एकदम मागे पसरलेले आहेत आणि आम्ही समोर समोर चाललोय. कारण आम्हाला कॅब गावे ना ती म्हणजे वेगळ्या लोकेशनवर गेलेली आहे आणि आम्ही वेगळ्या लोकेशनवर आलेलो. विषय असा आहे की आम्ही आमच्या जागेवरून हल्लो म्हणून त्यांना ते आम्ही दिसणार नाही. त्यामुळं थोडंसं वांदे होत आहे आणि आम्ही लवकरच कॅब कशी पोहोचेल. कॅब बघू आता काय होते ते. ओके, तो ठीक आहे. तर माझ्या भावा आमचा जवळचा मित्र जिवलग MSF मध्ये आहे मुंबईमध्ये आणि चांगली जॉब करतो. ओके, एक मागे आहे आकाशभाऊ ढोबळे आमच्या पांडुंबऱ्याचे. जवळ मामाचं गाव आहे माझ्या पांडुंबरा. ओके, आणि पाहायला गेलं तर समोरच आमचे मामा आहेत आणि मामा माझे मित्रच आहेत, काय विषय नाही आहे. खमान मामा हे बोलते इकडे मामा. आणि हे आमचे गिरम आहेत. हा आमचा नवीन माणूस. आमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हे आमची गँग आहे. शिवा देऊ नका कारण इथे शिवा देणे अलाउड नाही. ओके, आणि विषय असा आहे की कसाच विषय नाही, इथं संपला विषय. आम्ही चाललोय. चला. तर मित्रांनो, आमची कॅब आलेली आहे. ओके, ही आमची कॅब आहे. लय फिरून आम्हाला कॅब आमची सापडलेली आहे आणि आम्ही लवकरच त्यामध्ये प्रस्थान होणार आहे. आमचा एक मित्र आत्तापर्यंत तयारी करायचा राहिला आहे कारण तो आत्ताच आलेला आहे घरून आणि लवकरच आम्ही निघणार आहे इथून. ओके, चला बाय. तर मित्रांनो, आम्ही फायनली गाडीमध्ये बसलेलो आहे आणि सर्वजण आमच्या सोबत आहेत. आणि आमचा जो मागे राहिलेला गाडी आहे तो अनिल भाऊ शिंदे हे आमचे परम मित्र आहेत आणि हे मागे राहिले होते. इकडे बघा. ओके, हे पण आलेले आहेत. या ठिकाणी आमची गाडी निघलेली आहे सुसाट वेगाने आणि इथे समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही लवकरच. आता हे बघा. ओके, एक नंबर सनसेट आणि आम्ही आता लवकरच पोहोचू. तर चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या ठिकाणी. जे पण स्पॉट आहे आमचा कलावंती दुर्ग ट्रॅक हे बघू शकता तुम्ही वरती. ओके, तर ओके, मामाश्री आमचे हे आमचे मित्र. कोणाचा गाडी बुक करायची असेल त्यांचा नंबर सांगतोय खारघरवरून. काय नंबर आहे तुमचा? 86. हा, सांगा. 8637767869. हां, कोणाला जर गाडी हवी असेल, कोणाला जर कुठे जायचं असलं तर मुंबईवरून कुठेतरी जायचं असलं कोणी, तर कोणाला बघायचं म्हणजे हे असलं तर कोणी बी कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती आणि बुक करा. ओके, गाडी चांगली आहे, कंडिशन चांगली आहे, नवी गाडी एक नंबर सफर झालाय आमचा, एकदम खतरनाक. ओके, तर मित्रांनो, त्या ठिकाणी आहे हॉटेल. आता नेमकंच खुललं आहे सकाळी आणि आम्ही पहिलं कस्टमर आहे त्यांचा. तर विषय असा आहे की त्यांनी एक दूधचं पॅकेट आणलं आहे आणि त्याचं झालं आहे बर्फ. ओके, आता तो गरम करून त्यांना वितळून मस्त चहा करतो आहे आम्ही आता बरोबर. ओके, आता आम्ही इथं फोटोशूट बाकी चालूच आहे. हा विषय आहे. मामाश्री फोटो काढतात, तिकडे मॉडेल उभा आहे. आता यांना माहीत नव्हतं की मग ट्रॅकवर कसं जायचं आहे, कारण ट्रॅकवर जायचं म्हटलं तर यांना कपडे कसे घालायचे ते माहीत नव्हतं आणि ते चांगले फॅशन मारून इकडे कपडे घालून आलेले आहेत. ओके, आता हे बॉटल घेऊन संडासला चाललं बघा. हाय ब्रो, मी कधी व्हिडिओ मध्ये दिसलो नाही. अरे तू चुप रे. मी कसा दिसत? ओके, हां, तिकडे चहा चालू आहे. लगेच चहा झाला की आम्ही निघणार आहे इकडून. ओके, चलो. बघा, ते झोके वगैरे आहेत. आणि असा हा नजारा दिसतो इथून, जबरदस्त. इथे आहे मला वाटते बघा शिवकृपा स्टॉल, म्हणजे
हा लिंबू सरबत वगैरे सर्व भेटते. आणि हे मला वाटते 10च्या नंतर उघडते. आता 10 वाजले की नाही, 10 वाजले की रे, 9:30 झालेले आहेत आता सध्या. ते ओपन झालेलं नाही आहे. लवकरच तिकडून वापस येताना आम्ही इथं आस्वाद घेऊ लिंबू सरबतचा, कारण ऊन जास्त तापतं इकडे, थंडी वगैरे जास्त नाही आहे. हां, आम्ही आता रस्ता चुकलो होतो. आम्ही सरळ दुसरीकडे चाललो होतो दुसऱ्या मार्गाने. तिथे मावशी होती, त्या मावशीने आम्हाला सांगितलं की इकडे रस्ता आहे. आता मी त्या रस्त्याने जात आहे. ओके, हे आमचे साथीदार मागे. ओके चला. वर आल्यानंतर एक गाव लागतं, अति डोंगरावर आहे. आणि मी त्या गावात आता सध्या आहे. आणि वरती तिकडे कलावंती दुर्ग बघा, जे वरचा जो दिसतो. ओके, सध्या गावात आलो आहे. गावाच्या रस्त्याने आपण जात आहे. बरोबर कलावंती आणि प्रबळ गुळाच्या पायथ्याशी आहे बघा. आपल्याला इथपर्यंत दम लागतो आणि त्यांना रोज खालीवर करावं लागतं. काही सामान आणायचं असलं तर खालून वरी यावं लागतं. वरी यायला कुठलीही गाडी किंवा कुठलंही वरी यायला साधन नाही आहे. आणि आपण एक नंबर. चला, हे बघा तुम्हाला दाखवतोय. जे या साईडला जे दिसतंय हे कलावंती दुर्ग आहे. आणि या साईडला जे दिसतंय ते प्रबळगड आहे. ओके, आता आम्ही नेमकंच गावाच्या बाहेर पडलो आहे. आता आलो आहे पायथ्याशी बरोबर. ओके, हे गाव आहे. मित्रांनो प्लीज तुम्हाला सांगतोय, जेव्हा आपण गडावर येतो ना तर अशा बॉटला वगैरे खाली टाकायच्या नाहीत. बघा इथं तयारी आहे. इथं कचरा सोय केलेली आहे पूर्ण. तिथं तुम्ही कचरा टाकू शकता ना, असं खाली टाकायचं नाही. चांगलं नाही वाटत ना. कसं आहे, महाराजांचे गडकिल्ले असतात. काय बोलायचं आता, नाही करायचं हो असं. आम्ही आता इथे आलेलो आणि तिथं आहे कलावंती दुर्ग. ते टोक दिसते, भगवा झेंडा दिसते, तिथे आम्हाला जायचं आहे. आणि लवकरच पोहोचू. म्हणजे आता आम्हाला तरी 2 तास झालेले आहेत वरून, म्हणजे खालून येत आहे आम्ही. आणखी 1 तास लागेल असं वाटते मला. तुम्हाला दाखवून देतो, बघून घ्या. एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. हाय ब्रो. ओके, हा मित्रांनो, आम्ही शेवटी कलावंती दुर्गाला पोहोचलेलो आहोत. अत्यंत खतरनाक प्रवास राहिलेला आमचा, पण आम्ही शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. रिफ्लेक्शन ऐकायचं होतं तर एक मिनिट लागला उत्तर. आकाशा मला उतरताना लय भेव लागतं. तोड करतो तसं काय उतरायचं. भावांना सगळे तुम्हाला ही दाखवतोय मी. चला
हे गिरम गाण्या कुठे जा अरे वरे आता ते चितके चाल इकडे बॅटरी त्याच्या घरात नाही बॅटरी बाय ये थांबय मला उद्या चाल हळूहळू बॅटरी काय दिसत नाही समोर आण अरे बापरे बॅटरी आण समोर ए बॅटरी लावा आरामशीर चालू बोंबलो. आवाज आणि room. अरे भावानं बघून घ्या हे आहे रूम चला, चला. पाहण्यासारखा नजारा आहे असं बाहेरून वाटत नाही की Bro, ये room. ए आता इकडे घे. हे बघा ए या मस्त आहे काहीच नाही. अरे बाप रे बाप मस्त इकडे मात्र घे. हे आम्ही प्रबळगडाच्या खाली हो मित्रांनो. याच्यावर बघा. प्रबळगड आहे. आम्ही प्रबळगडाच्या खाली कोरीव बांधकाम आहे. हे बघा पण असा असं माहित नव्हतं आपल्याला ना भुयार आहे मस्त म्हणजे हा आवाज मस्त कसा भुयार आहे आवाज सांगते बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव तर बाहेरून आम्हाला वाटलं नाही की आतमध्ये एवढी मोठी रूम असेल छोटीशी घोरपड. बरं आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा आम्ही बघितलं की छोटासा एक काहीतरी हे होतं की म्हटलं इथून असं आतमध्ये गेलं तर आम्हाला काय इथपर्यंत असेल गुफा पण आतमध्ये येऊन बघितलं तर मोठीच्या मोठी रूम आहे आणि इथे घोरपड पण दिसली आम्हाला ही घोरपड आहे दिसते का हा, दिसली बस ओके बस आलेलो मित्र आतून आलेलो 10 बाय 10 ची रूम आहे आतमध्ये एवढ्या प्रबळगडाच्या खाली मध्ये. मी आतमध्ये गेलतो घरपड बघा भेटले आम्हाला आतमध्ये आणि खूप छान वाटलं हो ना खरंच एक नंबर आहे खतरनाक काय जग्गू येडी आकाश ढोबळे बॅगेसाठी भांडणं करायला ते बॅगासाठी भांडणं चालले भाऊ. 3च बॅग आहेत आणि आम्ही 6 माणसं आहोत. इथून पुढे बॅगा तिघा घेऊन जणांना जाऊ आम्ही आपण. बॅगा घेतल्या नाही. याच्यानंतर आम्ही ट्रॅकवर कधीच बॅग आणणार नाही. एक पॅन्ट आणि एक गेप पॅन्ट बस घे झालं. पॅन्ट गेम पॅन्ट दुसरं काही जाणार नाही भाऊ. धन्यवाद. तुम्ही पण बॅग नेऊ नका. भांडणं होते मित्राच्या बॅग साठी. ध्यानात ठेवा. बॅगवर या. नमस्कार. जय हिंद जय भारत. चला चला उठा दाखवा घेऊ का हे घे अक्षय, तू घे बस. तर चला तू आलीस ना. तर भावांनो आम्ही कलावंती दुर्गाहून खाली उतरलोय आता प्रबळगड चढायचं आहे आणि ठीक प्रबळगडाच्या पायथ्याशी आम्ही सध्या आहे आणि लवकरच प्रबळगडावर पण पोहोचेल. नदीच्या हा मागचा सर्व प्रबळगड आहे इकडे दाखव मी. आणि हे आमचे साथीदार काही वरी आहेत काही खाली दमून बसलेले आहेत. ओके चला गिरम गिरम चलू वरी आता चलो ए ड्युटीला जायचं ना तुला चल पटकन चला भावांनो वरी गेल्यावर चालू करतो चला पुढे जायचं चला बसा ना तिकडे समोर. एक मिनिट, अबे काय वाटतं यार? आपल्या जंगलाच्या आपल्या खाता नाही आहे. हे प्रबळगडचा पहिला दरवाजा ओके बघा खूप वरती आहे इथं तटबंदी असेल आहे ना इथून पायऱ्या असतील वरी बापरे आणखी आहे रे चला चला आता आलोय आम्ही प्रबळगडावर आणि प्रबळगड आल्यानंतर आम्हाला या साईडनं रस्त्याने आलोय पण इथे एक पाटी लावलेली आहे आणि त्या पाटीवरती आम्हाला लिहिलेलं आहे पण पूर्ण जंगाटलेली आहे पाटी. ही पाटी मित्रांनो पूर्ण जंगलेली आहे. पूर्ण काहीच दिसत नाही. त्यामध्ये 2 नाव आहेत कलावंती किंवा प्रबळगड. हे पण अंधक दिसत आहेत. त्याच्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावर जो काही नकाशा किंवा मॅप आहे कलावंती दुर्गाचा आणि प्रबळगडांचा
त्याच्याबद्दल शिवप्रेमींना मार्गदर्शन करावे, कोण्या रस्त्याने जावे, कुठं जावे, त्याच्यामुळे काहीच कळत नाही त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करावे. ही शासनाने घेण्याची दखल आहे. शिवप्रेमीचीही विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद. आता अंग्रेजा पोटची गाड याची हाऊ टू ट्रॅकिंग द थॉट लाईक द गड. आपण महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात फक्त मराठी चालतंय, इंग्लिश चालत नाही. हा, इथं फक्त मराठी बोलायची. आपण गडावर आहे याचे भान ठेवा. वरतून इमान चाललंय आणि आमची विचारते प्रबळगड कुठे आहे. जायचं का? मला घरी काय रे काय सांग बघ ना, काय रस्ता बघ ना, काय ते काहीतरी काहीतरी आहे, काहीतरी आहे आपल्या. प्रबळगडावरती ज्या ठिकाणी आम्ही आलोय त्या ठिकाणी कलावंती दुर्गाचा व्ह्यू पॉइंट आहे. आणि खास म्हणजे इथून जे कलावंती दुर्ग आम्ही आधी चढलो होतो, म्हणजे याच्या आधी ज्या कलावंती दुर्गावर गेलो होतो, ज्या ट्रॅकला गेलो होतो, ते ट्रॅक इथून दिसते. आणि एकदम खास हे बघा, बिलकुल हा कलावंती दुर्गाचा ट्रॅक आहे. बघा, बघू शकता, झूम होत नाही. ओके, खूप अतिशय सुंदर प्रकारे आणि एकदम छान असा व्ह्यू आहे इथे. खतरनाक आहे, बघू शकता. आणि तुम्ही पण या, मी पण आलोय. ओके, आमचा ट्रॅक समापलेला आहे. आता दोन्ही ट्रॅक आमचे पूर्ण झालेले आहेत. याच्यानंतर आम्ही प्रस्थान करणार आहोत नवी मुंबई खारघरसाठी. ओके, धन्यवाद. धन्यवाद. इथे आता फोटो वगैरे काढणं चालू आहेत आमचे. ओके, घरी जाऊन दाखवा, घरी जाऊन दाखवा. हॅलो. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या ठिकाणावर म्हणजे खारघरमध्ये पोहोचलेलो आहे. आणि असा विषय होता की आमच्या फोनमधली चार्जिंग खतम झाली होती आणि त्यामुळे आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा आम्ही व्हिडिओ घेऊ शकलो नाही. त्यामुळे सॉरी. आणि आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या स्टेशनवरती. आता आम्ही घरी जातो आहे. इथेच आपला ब्लॉग समाप्त होतो आहे. थँक्यू, धन्यवाद.